नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं R1 मराठी कथा या चॅनेल मध्ये। कथा आवडली तर लाईक करा, नाही आवडली तर डिसलाईक करा। चला तर कथेला सुरुवात करूया। मी अंबाला मध्ये राहतो, पण माझे घर भिवानी मध्ये आहे। आम्ही तिथे कधी कधी जात असू। मग काही दिवसापूर्वी मला तिथे जायचे झाले तर मी अंबलातून बस पकडून भिवानीसाठी निघालो आणि मी रस्त्यात माझ्या काकाला फोन केला की मी गावाला येतो आहे आणि कुणाला तरी बस स्टँडवर घेण्यासाठी पाठवा। मग मी 5 तासाच्या प्रवासानंतर तिथे पोहोचलो तर माझ्या काकाचा मुलगा मोहित तिथे आला होता। मी त्याच्याबरोबर घरी गेलो। आमचे घर एकच आहे, पण खोल्या वेगळ्या आहेत। मी घरी आलेला पाहुणा काकी खूप खुश झाली, कारण मी 3 वर्षाची घरी आलो होतो। मोहित त्यांचा एकुलता मुलगा आहे आणि तो माझ्याने 4 वर्ष लहान आहे। आता मला तिथले वातावरण वेगळे वाटत होते आणि तिथे बराच बदल झाला होता। मग मी त्या दिवशी आराम केला आणि दुसऱ्या दिवशी काकांना त्यांच्या कामात मदत करू लागलो, कारण तिथे वेळ घालवायला टीव्ही तर होता, पण केबल नव्हते। तेवढ्यात मोहित आला आणि म्हणाला, दादा मी दुकानात जातो। मी म्हणालो, थांब मी पण येतो। मग मी आणि मोहित दुकानाच्या दिशेने निघालो। आमच्या घराच्या मागून एक रस्ता दुकानाकडे जातो। जेव्हा आम्ही तिथून जात होतो तेव्हा एक मुलगी मागच्या घराने बाहेर येताना दिसली। आम्ही तिला पाहिले आणि तिने आम्हाला पाहिले। मग आम्ही पुढे निघालो। मी मोहितला विचारले की ही कोण होती, तर मोहित म्हणाला की ती श्यामची भाची राणी आहे। ती दिसायला गोरी होती आणि 19-20 वर्षाची असेल। तिचे आंबे जास्त लहान नव्हते आणि जास्त मोठेही नव्हते। तिची सीट मोठी होती आणि ती 28, 25, 30 असे होते। मग मोहितने सांगितले की ही काही दिवसापूर्वीच आली आहे आणि मला बराच वेळ शेतात भेटली होती। मग आम्ही दुकानावर पोचलो आणि मग तेथून मोहितने काही सामान घेतले आणि मी काही सिगरेट घेतली। मोहितला माहित होते की मी सिगरेट पितो। नंतर आम्ही परत घरी आलो। मी विचार केला की घरी सिगरेट पिणे ठीक नाही, मी शेतात पितो। मग मी संध्याकाळी मोहितला सांगितले की चल आपण शेतात फिरून येऊ। मग आम्ही शेतात आलो। तिथे ऊस उभा होता। मग आम्ही चांगली जागा बघितली आणि तिथेच बसून सिगरेट पिऊ लागली। मग काही वेळाने तिथे राणी आली आणि म्हणाली, रोहित तू इथे हे करण्यासाठी येतोस? तर हे ऐकून मी सावध झालो आणि मला खोकला आला। मग मी मागे पाहिले तर राणी उभी होती आणि रोहित थरथर कापत होता। मग तो म्हणाला की नाही ताई, मी फक्त दादा पीत होते आणि मी तर फक्त त्यांना इथे घेऊन आलो आहे। मग तिने माझ्याकडे पाहिले। मी म्हणालो की बघ, मी तर नेहमी सिगरेट पितो। आणि तिला विचारले की तू कोणालाही गोष्ट सांगणार तर नाहीस ना? तिने एक वेगळे स्मित केले आणि म्हणाली की कोणती गोष्ट, आणि तिथे निघून गेली। ती गेल्यावर मोहित म्हणाला की दादा तुम्ही जर आज मला मारलेच होते, आता लवकर याला संपवा आणि आपण घरी जाऊ। मग मी लवकर सिगरेट संपवली आणि आम्ही घरी आलो। तर मी तुम्हाला सांगतो की श्याम आणि आमच्या घराचे खूप चांगले संबंध आहेत। मग दुसऱ्या दिवशी दुपारचे जेवण करून आम्ही आराम करत होतो तेव्हा राणी आली आणि काका काकी बरोबर बोलू लागली। मग मला भीती वाटू लागली की ही सांगेल तर। मग ती म्हणाली की मामा तुम्हाला माहित आहे ना की काल शेतात काय झाले? तिने आमच्याकडे पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावर खोडसर स्मित होते। एवढे ऐकून आमची सीट फाटली। मग काकाने विचारले की काय झाले? तर ती म्हणाली की काल आमच्या शेतात एक वळू घुसला होता आणि त्याला दादाने येऊन बाहेर काढले। मग आमच्या सीट मध्ये प्राण आले आणि ती माझ्याकडे बघून हसू लागली। आम्ही पण समजलो की मुलगी मजे घेत आहे। मग ती जाऊ लागली तर दुसऱ्या दाराने बाहेर आलो आणि तिचा हात पकडला। ती म्हणाली की मला जाऊ दे,
कोणीतरी बघेल तिच्या या आचरणात विरोध कमी आणि समर्पण जास्त होते. मग मी तिला विचारले की केव्हा भेटशील, मला तुझ्या बरोबर बोलायचे आहे. तर ती म्हणाली की संध्याकाळी 6 वाजता शेतात भेट. मी म्हणालो ठीक आहे, मी वाट बघेन. आणि मी तिचा हात सोडला आणि ती तिच्या घरी गेली. मग मी संध्याकाळी शेतात तिची वाट पाहू लागलो. ती आली आणि म्हणाली की तुम्ही खूप लवकर आलात. मी काय करणार, राहावेलच नाही. राणी असे काय झाले की तुला राहावेलेच नाही. मी आता काय सांगू, काय हाल आहे. राणी चालू राहू दे, तुला काय बोलायचे होते. मी मला तुझे आभार मानायचे होते की आमचे गुपित गुपितच ठेवलेस. राणी काही हरकत नाही, ते तर असेच. राणी काही हरकत नाही, ते तर असेच. बर चाल, ये बस, जरा तुझ्याविषयी सांग. राणी माझ्या शेजारी बसली. सगळे ठीक आहे. आता आमचे बोलणे सुरू झाले आणि मी बोलत खांद्याला खांदा घासू लागलो. आणि तिला हे माहीत होते, पण ती काही बोलली नव्हती. मग मी माझा एक पाय तिच्या पायाला घासू लागलो. ती तरी पण काही बोलली नाही. मग मी म्हणालो, तू मला खूप आवडतेस. हे ऐकून ती लाजली आणि तिचा चेहरा लपू लागली. मी तिला विचारले की मी तुला कसा वाटतो, तर ती शरमेने काही बोलत नव्हती, पण तिची शरम सर्व सांगत होती. मग मी तिचा चेहरा उचलला आणि तिच्या गालाला एक किस केली. तर ती एकदम उठली आणि पळून गेली. मग मी म्हणालो, ऐक, उद्या कधी भेटशील. तर ती म्हणाली की त्याच वेळी इथेच. मग मी शेतातून आलो आणि जेवण करून झोपू लागलो आणि राणीविषयी विचार करू लागलो. काय करणार, ती होतीच एवढी मस्त. आणि मी तिला करायला विचारू लागलो. नंतर मला कधी झोप लागली मला समजलंच नाही आणि मी तिला करावे काहीतरी असा मी विचार करू लागलो. नंतर मला कधी झोप लागली मला समजलंच नाही. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी संध्याकाळ होण्याची वाट पाहू लागलो आणि ती संध्याकाळ आली. पण तर मित्रांनो, कशी वाटली ही स्टोरी जरूर कळवा. आणि स्टोरी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच कथा ऐकण्यासाठी आपल्या R1 मराठी कथा चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्ही वेळ देऊन व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि भेटूया अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये.